विचारमंचावर बसलेले विचारमंचावर बसलेले या देशाचे नेते, तुमचे आमचे सर्वांचे भाग्य विधाते माननीय शरद पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, पक्षाचे नेते अनिल देशमुखजी, हर्षवर्धन पाटीलजी, शिंगणे साहेब, हर्षवर्धन देशमुखजी, विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांनी मंडळात यात्रेचं महत्व आणि एकंदर ओबीसीच्या परिस्थितीवरती महाराष्ट्रामध्ये जनजागरण केलं पाहिजे हो भूमिका पक्षात मांडली, आग्रह धरला आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही यात्रेला सुरुवात केली जाते ते माझे मित्र सहकारी श्री राजापूरकर. आज एका क्रांतीची जिथे नांदी झाली त्या शहरामधनं, त्या नागपूर शहरामधनं मंडळ यात्रेला आपण शुभारंभ करतो. अनेक वर्षानंतर ओबीसी मध्ये एक प्रकारचा जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. खरं हा इतिहास खूप जुना आहे. आपल्याला आरक्षण कसं मिळालं आणि कोणी दिलं हा प्रश्न तुम्ही स्वतः कधी विचारता स्वतःला? आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यांदा भूमिका या भारत देशामध्ये जर कोणी मांडली असेल तर ती पहिल्यांदा मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या समाजाला आरक्षण देऊ शकलो, पण जो समाज मुख्य धारेपासून लांब फेकला गेलाय त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. आणि तो समाज भारतात मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून त्यांनी संविधान स्थापन केल्यानंतर 340, 341, 342 कलमान्वये जी आरक्षण आली त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण दिलंच पाहिजे, मागासवर्गीयांना आरक्षण दिलंच पाहिजे, पिछड़ी जातियों को आरक्षण मिलना ही चाहिए. ही भूमिका पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये मांडली. आणि आरक्षण मिळत नाही असं बघितल्यावरती त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची समाप्ती केली आणि कॅबिनेटमधनं राजीनामा देऊन बाहेर पडले. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीला सुरुवात केली. नंतर अनेक आयोग आले गेले, हे झालं ते झालं, पण ह्याची क्रांतिकारी सुरुवात कुठे झाली? 1977 नंतर भारतीय राजकारणामध्ये मोठे बदल झाले आणि बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांचं मंत्रिमंडळ आलं. कर्पूरी ठाकूर हे जातीने न्हावी होते. कर्पूरी ठाकूर यांना बिहारच्या मातीची ओळख होती आणि त्यांनी बिहारमध्ये 1978 साली 26% आरक्षण आणलं. त्या काळचा इतिहास ज्यांना कोणाला माहित असेल, बिहारची ज्यांना ओळख असेल त्यांनी फक्त विचारून घ्या की कर्पूरी ठाकूर यांना कशा आई बहिणीवरनं शिव्या दिल्या गेल्या आणि ते शिव्या देणारे लोक कोण होते. पण कर्पूरी ठाकूर ही मोठा जिगरबाज नेता होता. त्यांनी काही माघार घेतली नाही आणि तो दबाव इतका वाढला की त्याच साली बद्री प्रसाद मंडळ यांच्या मंडळ कमिशनची नेमणूक झाली. म्हणता म्हणता वर्ष निघत गेली. विश्वनाथ प्रताप सिंग हे प्रधानमंत्री झाले आणि मंडळ आयोगाचा अहवाल विश्वनाथ प्रताप सिंग यांना सुपूर्द करण्यात आला. मंडळ आयोगाचा अहवाल त्यांनी स्वीकारला, त्याची अंमलबजावणी करणार असं घोषित केलं. खऱ्या अर्थाने देशातल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने देशभरात कोणी केलं
तर ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं. त्याच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी ह्याच कारणावरनं मंत्रिमंडळातनं राजीनामा दिला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ गडगडलं. मंडळ आयोगाच्या विरोधात आम्ही उभं राहू अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने तेव्हा घेतली आणि कमंडळ यात्रा काढली. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल किंवा ती मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तेव्हा राजीव गोस्वामी नावाचा एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता. त्यांनी दिल्लीच्या रस्त्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी विरुद्ध आणि उभ्या भारतात आग लागली. आज जे सांगतात ना डीएनए आमचा ओबीसीचा आहे, त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मंत्रिमंडळ का पाडलं? विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीनामा द्यायला का लावलात? आणि राजीव गोस्वामी यांनी जी आग लावून घेतली याच्या मागे प्रमुख भूमिका कोणाची होती? हे जे आत्ताचे जेवढे नेते फिरतायत ना, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही ओबीसी आहोत, हे सगळे कमंडल घेऊन त्या कमंडळ यात्रेत सामील झाले होते. पण याच्यातली सर्वात मोठी क्रांती कुठे झाली? तर याच्यातली सर्वात मोठी क्रांती झाली ती पवार साहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग लागू केला. माझं म्हणणं स्पष्ट आहे की आरक्षण कशासाठी? तर एखादा माणूस सशक्त असतो, त्याला चांगल्या आहाराची गरज नसते. पण ज्या समाजाला 5000 वर्ष तुम्ही सर्व सुखसोयींपासून वंचित ठेवला, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवला, त्याला राजकीय ताकदीपासून वंचित ठेवला, त्याची आर्थिक स्थिती कमकुवत करून ठेवली, त्या समाजाला पुढे आणलं पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरची भूमिका महाराष्ट्रात जर कोणी आणली, फुले शाहू आंबेडकरांनंतर जर कोणी आणली, तर त्या विचारांचा खरा वारसदार एकच माणूस होता, ते आमचे शरद पवार. आपण त्याच्यानंतर काय झालं? आजही जातीय जनगणना, जातीय जनगणना, जातीय जनगणना, इथे गुळ लावून ठेवला, इथे गुळ. जातीय जनगणना करूच देणार नाही, ही बीजेपीची भूमिका आहे आणि हे आजची नाही आहे. त्यांचे एक मंत्री होते, त्यांनी जाहीररित्या 2019 मध्ये सांगितलेले कि जाति जाति में तेढ़ बढ़ेगी, किसी हालत में हम ओबीसी की जनगणना नहीं करेंगे. आज त्यांनी बिहारमध्ये कर्पूरी ठाकूराणे यांनी, आपल्या कर्पूरी ठाकूर नाही, नितीश कुमार यांनी जातीय जनगणना केली आणि निदर्शनास काय आलं? तर बिहारमध्ये 63% किती? 63% हे ओबीसी आहेत. 63% ओबीसी धरूया, 20% एससी एसटी धरूया, 83%, 10% मुसलमान धरूया, 93%. म्हणजे एका राज्यात, बिहार सारख्या राज्यामध्ये 90% बहुजन समाज आहे, 90% बहुजन समाज. आणि इथे मला तुम्हाला आठवण करून द्यायची काशीरामजींची. काशीरामजी काय म्हणायचे? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आम्ही संख्येने एवढे आहोत, आमचं प्रतिनिधित्व कुठे आहे? आम्हाला प्रतिनिधित्व हवं आहे. गेले 3 वर्ष सत्ताधाऱ्यांचे दलाल सुप्रीम कोर्टामध्ये आमचं आरक्षण अडवायला बसले होते. आम्ही आभार मानतो सुप्रीम कोर्टाचे की सुप्रीम कोर्टाने त्यांची नाटकं फेटाळून लावली आणि आज परत आपण इलेक्शनला सामोरे जातो आहोत. पण जोपर्यंत पवार साहेबांची आठवण आपण का काढली पाहिजे? तर जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये गरीबाला प्रतिनिधित्व मिळत नाही, मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत त्याचं हित त्याला साधता येणार नाही.
हा पहिल्यांदा देशामध्ये विचार जर आधुनिक काळामध्ये कोणी मांडला असेल तो पवार साहेबांनी मांडला. आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महिला अध्यक्ष पण झाली, ओबीसीचा अध्यक्ष पण झाला, नागपूरचा मेयर पण ओबीसी झाला. जे कधीही घडलं नसतं ते पवार साहेबांमुळे या देशात घडलं. पण आज ओबीसींची परिस्थिती काय? आज ओबीसींची परिस्थिती अशी आहे की हे आपल्याला सांगतात 72 हॉस्टेल सुरू केले. 72 हॉस्टेल सुरू केले नाहीत, फक्त 54 हॉस्टेल सुरू केलेत. त्या 54 हॉस्टेलमध्ये साहेब सीसीटीव्ही नाही. हिंगणाच्या हॉस्टेलमध्ये पोरांनी घुसून धुमाकूळ घातला, पोलिसांनी केस रजिस्टर केली नाही. गेले 5 महिने भोजनाचं अनुदान बंद आहे. तुमची माझी भावंड, तुमच्या माझ्या भगिनी मुली ज्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत, गेले 5 महिने त्यांना जेवायलाच मिळालेलं नाही. हे कसले ओबीसीची नाटकं करतात. ओबीसीला निधी कमी पडू देणार नाही. हे घ्या, मागील वर्षी 2024-25 मध्ये बजेट 297 करोड, ऍक्च्युअल मध्ये 207 कोटी, 90 कोटीची कट. आता 2025-26 मध्ये कॅबिनेटने अप्रूव्ह केलं 453 कोटी, ऍक्च्युअल मध्ये आलं म्हणजे खरं पेपरवर आलं 300 कोटी, कट मारली 153 आणि 300 कोटी बंद पण माझ्याकडनं लिहून घ्या, हे 200 कोटी देतील. कारण का ह्यांना आपल्या मागासवर्गीयांच्या तोंडातला घास काढून घेण्याची सवय लागलेली आहे. आपण हे विसरतो आणि मी नेहमी आठवण करून देत असतो की मी माझ्या घरातला दुसरा माणूस आहे शिकलेला. दुसरा माझ्या घरात पहिला माझा बाप शिकला आणि त्याच्यानंतर मी शिकलो. आपल्या मागच्या पिढ्यांनी काय केलं याचा विचार करता हो कधी तुम्ही? कधी करता? अरे ज्यांनी तुम्हाला मला माझ्या बाप जाद्याला देवळात जाऊ दिलं नाही, ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला शाळेत जाऊ दिलं नाही, ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला पाण्याला हात लावू दिला नाही, अरे त्यांच्या पाया परत फिरतो आपण. मला वाईट वाटतं की मनुवाद्याचे सर्वात मोठे प्रचारक म्हणून जर बीजेपी कोणाला वाटतो पुढे करत असेल तर ते सगळे आमचेच बंधू आहेत. बहुजनांना पुढे करून धर्मसत्तेची लढाई करायची आणि बहुजनांना बदनाम करायचं, हे व्यवस्थित काम बीजेपीचं चालू आहे. आणि म्हणून ही बीजेपीची ही मंडळ यात्रा आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. हे आरक्षण आपल्याला वाचवावं लागलं, हे आरक्षण आपल्याकडनं ते हिरावून घेणार आहेत. जातीय जनगणना आतापर्यंत सुरू का नाही केली? बिहारचं इलेक्शन काढायचं, बिहारच्या ओबीसींना आश्वस्त करायचं की आम्ही जातीय जनगणना करणार आहोत, म्हणून खरं नाटक सुरू केलं. त्यांना जातीय जनगणना करायचीच नाही. करायचीच असती तर एव्हाना जाहीर केली आहे, नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं. आतापर्यंत नोटिफिकेशन का नाही काढलं? कारण का त्यांना जातीय जनगणना करायचीच नाहीये. आज हे बघा 2020 मध्ये गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, हम किसी हालत में जातीय जनगणना नहीं करेंगे, त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांचं नाव आहे नित्यानंद राय. 2025 ला घोषणा केली, 2027 मध्ये घोषणा आम्ही हे करू, जातीय जनगणना करू. 2025-26 जूनला एक ऑर्डिनन्स काढला, त्याच्यात कुठेही जातीय जनगणनेचा उल्लेख नाही. म्हणजे एकंदर काय, तो ओबीसीला फसवण्याचं काम जोरात सुरू आहे आणि ते आपल्याला उधळून लावण्यासाठी ही जनजागरण यात्रा काढलीच पाहिजे. हळूहळू जसं आपल्यावरती आक्रमण होतंय तशा सगळ्या संस्थांवरती आक्रमण होत आहे. आपली लोकशाही धोक्यात आहे, हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या. आपलं संविधान आणि आपली लोकशाही वाचली तर आपले अधिकार वाचतील, नाहीतर आपले अधिकारच वाचणार नाही. जे काही राहुल गांधींनी 2 दिवसापूर्वी सांगितलं आणि सर्व जगासमोर
आपल्या निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केलं. वस्त्रहरण साहेब आहेत, साहेबांसमोर बोलताना जरा शब्द जपून वापरावे लागतात. आपल्या इलेक्शन कमिशनला नागडं केलं, नागडं. आणि मी हे नोव्हेंबर ज्या दिवसापासून महाराष्ट्राची विधानसभा झाली तेव्हापासून हा प्रश्न मांडतोय की महाराष्ट्रामध्ये 4 महिन्यामध्ये 76 लाख मतं वाढली कशी. मतदान झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड हा जो पब्लिक डॉक्युमेंट आहे ते जर उमेदवार विचारता आहेत तर मी तुम्ही देत का नाही, लपून का ठेवतात. सीसीटीव्ही फुटेज जर उमेदवार विचारतायत तर तुम्ही लपून का ठेवतात. हे सगळं मॅनिप्युलेशन करून महाराष्ट्र राज्य ताब्यात घेण्याचं काम यांनी केलं. कारण का लोकसभेनंतर घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाने इलेक्शन कमिशनला जसं लोकसभेमध्ये तिथल्या सत्ताधारी पक्षाने हातात धरलं होतं तसं महाराष्ट्राच्या विधानसभेमधल्या इथल्या सत्ताधारी पक्षाने हातात धरलं. आणि जी निवडणूक 100% आम्ही जिंकणार होतो ती निवडणूक मध्ये आम्हाला पराभूत व्हावं लागलं. आमच्याकडे पुरावे होते, आम्ही सांगत होतो धांदली झालेली आहे, चोरी झालेली आहे. पण आज राहुल गांधींनी पुराव्यानिशी सिद्ध करून दिलंय. आमचा प्रश्न कोणाला वैयक्तिक नाहीये, कोण वैयक्तिक याचं उत्तर देऊ पण नका. प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारले गेलेत, इलेक्शन कमिशननी त्याच्यावर उत्तर द्यावं. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं तर आपलं आरक्षण वाचेल, आपली लोकशाही वाचली तर आपण या व्यवस्थेमध्ये धर्मसत्तेच्या बाहेर राहू. धर्मसत्ता राज्यसत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. धर्मसत्ता राज्यसत्ता ज्या दिवशी ताब्यात घेईल लक्षात घ्या चातुर्वर्ण्य परत येईल. मी उगाच ओरडत नाही. आपण सगळे आपले पूर्वज हे चातुर्वर्ण्याला बळी पडलेली लोक आहेत. मी जातीने वंजारी आहे, पण मी आज साहेबांसमोर सांगतो की मला मनुवादाविरुद्ध राग काय, मी एवढा का चिडतो, तर मी ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीमध्ये माझ्या आईला कधीच हळदी कुंकवाला बोलवायचे नाहीत. ही मानसिकता ही आधुनिक महाराष्ट्राची मानसिकता असेल तर ती तुम्हाला मान्य आहे. त्याच्या विरोधात तुम्हाला मला उभं राहून झगडावं लागेल. आपल्याला फुलेंचे विचार स्वीकारावे लागतील. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या धर्मसत्तेविरुद्ध पहिल्यांदा कोण उभं राहिलं. पहिल्यांदा उभे राहिले शिवाजी महाराज. आमचा प्रश्न हाच आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण, त्यांना आपण विरोध करणार की नाही मला हात उंचवून सांगा. फुलेंना धड मारणारे कोण, त्यांना आपण विरोध करणार नाही हात उंचवून सांगणार. तुमच्या माझ्या सारख्या ओबीसींचा पहिला आवाज कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले. आणि फुलेंना आदर्श मानत संविधान लिहिले गेलेलं आहे. त्यामुळे हे संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे आणि तो वाचवण्यासाठी आपल्याला प्राणपणाने लढावं लागेल. आणि म्हणून अधिक न बोलता ही यात्रा ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची यात्रा आहे. जाती जाती हे बटेंगे काटेंगे वगैरे ना हे नाटक आहे. यांचा धोरणच आहे बाटेंगे और काट के फेक देंगे. आपल्या मध्येच भांडणं लावायची आहेत. बारामतीला आंदोलन धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये. कुठे आरक्षण, तुम्हाला आरक्षण द्यायचंय ना 50% भूमिका जाहीर करताना की सर्वोच्च न्यायालय 50% सांगितलंय, 50% सांगितलंय. जा लोकसभेमध्ये 50%चं आरक्षण फिरवून घ्या आणि करा 70%. कोणी अडवलंय तुम्हाला? तुम्हाला पाहिजे ते निर्णय तुम्ही लोकसभेत बदलून घेता. मी जाता जाता त्याचं उदाहरण देतो. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की निवडणूक आयोग हे निपक्षपातीपणाने चाललं पाहिजे आणि म्हणून बनवताना विरोधी पक्षनेता पंतप्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्याचे सदस्य असले पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं. ते जाहीर केल्यानंतर यांनी या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकसभेत नेला आणि लोकसभेत नेऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशांना या समितीत स्थान नाही असा लोकसभेने ठराव पारित करून घेतला. त्याच्याने झालं काय? त्याच्याने झालं असं की पहिल्यांदा यांना पाहिजे तो आयुक्त निवडणूक आयुक्त झाला. त्याचं नाव होतं राजीव. परत तुम्हाला आठवण करून देतो की आपला पक्ष फोडला, शिवसेना फोडला, याला मान्यता देण्याचं काम कोणी केलं तर त्यात राजीवने केलं. त्यांचा हा कट त्यांच्या मनामध्ये आधीच शिरला होता की जर आपला निवडणूक आयुक्त बसला तर महाराष्ट्राचं सत्तांतर आपल्याला प्रोटेक्ट करता येईल, आपल्याला पक्षांतर बंदी कायदा गटारात टाकता येईल आणि करण्याचं काम आपण नेमलेला निवडणूक आयुक्त करेल. आणि त्याच निवडणूक आयुक्ताच्या नेतृत्वाखाली हा पक्ष म्हणजे हे जे वोटिंगची धांदली झाली आहे ती ह्याच निवडणूक आयुक्ताच्या जर तुम्ही तो कायदा बदलू शकता तर आम्हाला कुठला सांगता 50% कायदा. आज आमची मागणी आहे, तुम्ही म्हणता ना डीएनए ओबीसीचा आहे, मग वाढवा आरक्षण आणि न्या 70-75%. आमचं आरक्षण कमी ठेवा. आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही ओबीसी कोणाचं ताटातलं ओढत नाही आणि कोणाच्या ताटात गेलं तर त्याला नजरही लावत नाही. आमची मागणी आहे आज या संमेलनात की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. द्या, नुसती बडबड करू नका आणि जाती जातीमध्ये भांडणं लावू नका. तुम्ही एवढंच करू शकता कारण का तुम्हाला अखेरीस धर्मसत्तेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांनाच वंचित ठेवायचं आहे. पण तुमचा हा दृष्ट हेतू आम्ही सफल होऊ देणार नाही. तुम्हाला आम्ही अडवत राहू आणि त्यासाठीच ही निघालेली मंडळ यात्रा यशस्वी करा एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर आपल्या पक्षाचे युवक नेते माननीय रोहितदादा पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. रोहितदादा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ओबीसी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी मंडल यात्रा